गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपला 60 डेज चॅलेंजचा दिवस 11 असणार आहे. आज वार गुरुवार आहे. आज आपण इथं पायऱ्या घेणार आहोत. आपलं पाठीमागच्या गुरुवारी पण आपण पायऱ्याच घेतल्या होत्या. गुरुवारचा दिवस आपला पायऱ्याचा असतो. तर आता आपण पायऱ्यासाठी सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो आता आपलं पायऱ्या मारून झालेल्या आहेत. याचे आपण खालून वरपर्यंतचे 10 सेट घेतलेले आहेत. बॉडी पूर्ण दमलेली आहे. आता ह्याच्यानंतर आपण स्ट्रेचिंग करून घेणार आहोत थोडी. आणि आजचा हेवी वर्कआउट झाला असल्यामुळे आज संध्याकाळी आपला वर्कआउट होणार नाही. आज एकच टाईम वर्कआउट होईल. हे मारल्याच्या नंतर आपल्या स्ट्रेचिंग करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण स्ट्रेचिंग करून घेणार. तर मित्रांनो आपला सकाळचा वर्क आलेला होता. त्याच्यानंतर आता आपण सर्व आपलं आवरून लायब्ररीमध्ये गेलो होतो आपल्या रेग्युलर टाईमला. त्याच्यानंतर आपण आपल्या सकाळच्या सेशनमध्ये मराठीचा अभ्यास घेतलेला आहे, मराठी व्याकरणचा. आणि त्याच्यानंतर सर्व आवरून आपण जेवण वगैरे करून आल्यानंतर थोडं वॉकिंग करून दुपारच्या सेशनमध्ये आपलं गणित बुद्धिमत्तेचं जे होतं ते टॉपिक घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आज आपला संध्याकाळचा वर्कआउट नव्हता. त्याच्यामुळे आपण रूमवरती जाऊन फ्रेश होऊन आल्यानंतर आपला जो वर्कआउटच्या टाईमला जो शेड्यूल आहे तो टाईम शिल्लक होता. त्या टाईममध्ये आज आपण क्वेश्चन पेपर सोडून घेतलेला आहे. पाठीमागचा झालेला जो क्वेश्चन पेपर होते पाठीमागच्या वर्षीचे त्यातला एक क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करून घेतलेला आहे. आता आपण ज्या जिल्ह्याला फॉर्म भरणार आहे त्या जिल्ह्याचे क्वेश्चन पेपर आपण काढून घेतले पाहिजेत. म्हणजे प्रत्येकाला माहीत असतं आता आपण यावर्षी कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहोत. तर त्या जिल्ह्यामधला मागच्या वर्षीचा पेपर घेऊन तो पेपर सोडून त्याचा ॲनालायसिस करायला पाहिजे. आणि पाठीमागच्या वर्षी मागचे जेवढे त्या जिल्ह्याचे पेपर आहेत तेवढे पेपर सगळे काढून ठेवले पाहिजेत. आणि जसं जसं आपल्याला टाईम भेटेल, ज्या दिवशी आपला सिंगल वर्कआउट झालेला असेल, टाईम असेल किंवा रविवारचा आपल्या शेड्यूलमध्ये वर्कआउट नसतो, त्या दिवशी आपण एक एक पेपर सोडवला पाहिजे. त्यामुळे आपल्याला त्या जिल्ह्याचा जिल्हा विशेष माहिती होईल. कारण की बऱ्यापैकी मुलांचे मार्क GS मध्ये जातात. GS मध्ये करंटचे रिलेटेड किंवा त्या जिल्ह्याची माहिती त्याच्यामध्ये भरपूर तऱ्हांचे मार्क जातात. त्याच्यामुळे जिल्हा विशेष आपण ज्या जिल्ह्यात फॉर्म भरणार आहोत त्या जिल्ह्याचा जिल्हा विशेष आपण प्रॉपर केलं पाहिजे. आणि पाठीमागच्या वर्षीचे जेवढे पेपर झालेले आहेत त्या जिल्ह्याला किंवा त्याच्या अगोदर जे झालेले पेपर आहेत ते जर आपण प्रॉपर सोडून घेतले तर आपल्याला एक अंदाज येतो की कसा पेपर येणार आहे. त्याच्या बाबतीत आपण जरा ह्यावेळेस आपण जास्त प्रिपरेशन करू शकतो चांगलं. आणि त्याच्यामुळे आपले मार्क्स लेखीचे वाढण्याचे खूप चान्सेस असतात. त्याच्यामुळे आपण ते पेपर सोडून घेतले पाहिजेत. त्याच्यानंतर आपण संध्याकाळी आपलं जेवण करून तो आल्यानंतर सगळा पेपर ॲनालिसिस केला की आपलं काय चुकलं त्याच्यामध्ये, काय नाही, की त्याच्यात काय काय आपल्याला जमलं नाही किंवा आपल्या काय चुका होत्या त्या परत कशा होणार नाही चुका, ह्याच्यासाठी आपण आता नंतर ते काळजी घेणार आहोत. तो पेपर ॲनालिसिस केला. त्याच्यानंतर आपण आपल्या रेग्युलर टाईमला आता रूमवरती जाणार आहोत. रूमवरती जाऊन आपण लवकर झोपणार आहोत. कारण की उद्या आपला आणखीन डेलीचा शेड्यूल जो आहे त्या टायमाप्रमाणे आपण उठणार आहोत 5:30 वाजता आणि जाणार आहोत. आजचा हेवी वर्कआउट होता त्याच्यामुळे एकच टाईम घेतला. ज्या दिवशी आपला मित्रांनो हेवी वर्कआउट होईल ना त्या दिवशी एकच टाईम ग्राउंड केलं पाहिजे. नाहीतर जर डबल ग्राउंड केलं, जास्त हेवी वर्कआउट 2 टाईम झाला तर इंजुरी होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे आज आपण एकच टाईम वर्कआउट घेतलेला आहे. तर आपण उद्या आपल्या रेग्युलर टाईमला उठून ब्लॉग चालवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.